नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्राध्यापक भरतीस मान्यता, परंतु आतापर्यंत भरती बंद असल्यामुळे उमेदवाराचे वय वाढले, याकडे देखील प्रशासनाने लक्ष देण्याची गरज. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. मुंबई विद्यापीठासह राज्यातील 15 अकृषित विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी अखेर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मंजुरी दिलेली आहे. विशेष म्हणजे ही पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावी असे राज्यपालांनी दिलेले निर्देशन विचारात घेऊन निवडीच्या निकषात बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला असून ही प्रक्रिया लवकरच पार पडून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी तरी ही पदे भरली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील 15 विद्यापीठांमध्ये प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापकाची एकूण 1166 पदे रिक्त आहेत. विषयानुसार विद्यापीठात मंजूर असलेल्या पदाच्या 80% पदसंख्या भरलेली असणे आवश्यक आहे. या सर्व विद्यापीठामध्ये मिळून एकूण 2534 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2027 पदे भरलेली असणे आवश्यक असून सध्या 1368 पदे भरलेली आहेत. त्यामुळे किमान 80% पदसंख्येसाठी प्राध्यापकाची 659 पदे भरली जाणार आहेत. यात सर्वाधिक म्हणजे 211 रिक्त पदे मुंबई विद्यापीठात असून त्यापैकी 136 पदे भरण्याची जाहिरात काढण्यात आलेली आहे. प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीत पक्षपातीपणा केला जात असल्याचा शेरा राज्यातील सर्व विद्यापीठाचे कुलगुरू व राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मांडलेला होता. तसेच ही भरती प्रक्रिया निपक्षपातीपणे करण्यासाठी ती राज्य लोकसेवा आयोगातर्फे राबवण्याचा सल्लाही त्यांनी दिलेला होता. मात्र विद्यापीठामधील भरती प्रक्रिया MPSC द्वारे राबविणे योग्य आणि शक्य नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणणे आहे. तरीही या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यात काही बदल केलेले आहेत. प्राध्यापक भरतीचा मार्ग जरी मोकळा झालेला असला तरी आतापर्यंत प्राध्यापक भरती झालेली नाही. यामुळे प्राध्यापक पदासाठी वाट पाहणारे उमेदवार यांची वयोमर्यादा वाढलेली आहे आणि यांचे वय वाढल्यामुळे आता मात्र ते प्राध्यापक भरतीसाठी पात्र नाही. यासाठी सरकारने सर्व प्रवर्गातील उमेदवारांची वयोमर्यादा सुद्धा वाढवणे गरजेचे आहे. प्राध्यापक भरतीसाठी वयोमर्यादा वाढली तेव्हा प्राध्यापक भरती यशस्वीपणे होऊ शकेल. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.